नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रभू वैद्यनाथ क्लासेसवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण SSC 2026च्या संदर्भामध्ये वॅकन्सी कधी वाढणार, SSC 2026चा रिझल्ट कधी लागणार आणि SSC ची 2026 ची जॉईनिंग प्रोसेस कधी होणार आहे, तर या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर आज हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला SSC संदर्भामध्ये जे काही डाऊट आहेत, जागा कधी वाढणार, रिझल्ट कधी लागणार, SSC 2026 ची जॉईनिंग कधीपर्यंत होणार, या संदर्भामध्ये तुम्हाला सगळे डाऊटचे सोल्युशन होणार आहे मित्रांनो. तरी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा आवडला ते तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगा मला. म्हणजे कसं, मला अजून तुम्हाला जर कुठला काही प्रश्न विचारायचा असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, तसं मी तुम्हाला सांगेन मित्रांनो. तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तर SSC 2026 चा पेपर झालेला आहे मित्रांनो. 30 मे पर्यंत पेपर होते, पेपर झालेले आहे सगळ्यांचे. आणि SSC 2026 ची आन्सर की 15 जून 2026 ला 5:30च्या दरम्यान आलेली होती. आन्सर की म्हणजे जाहीर झालेले आहे आणि प्रत्येक मुलानं मार्क बघितलेले आहेत. म्हणजे जे जे कोणी SSC चा पेपर दिला होता 2026 ला, ते प्रत्येक जणच आता मार्क मार्क चेक केलेले आहेत आणि प्रत्येक जणाला एक आशा लागली असेल की SSC मेरिट कधी लागेल आणि किती कट ऑफ लागेल. तर मित्रांनो, आपण कट ऑफचा व्हिडिओ तर ह्या पहिल्यांदाच आपण युट्यूबवर अपलोड केलेले आहेत. 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते मित्रांनो तुम्ही जरूर त्या आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आज SSC 2026 च्या संदर्भामध्ये आपण जागा कधी वाढणार आणि रिझल्ट कधी लागणार या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण 2026 ला बघितलं तर 2025 ला जवळपास आन्सर केल्यापासून 1.5 महिन्याला वॅकन्सी वाढलेल्या होत्या. तर मित्रांनो, आता आपल्याला 1 महिना होत आलेला आहे. म्हणजे आज आज आहे बघा 15 जुलै 2026. म्हणजे आज आपल्याला 1 महिना कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. म्हणजे कशाला, आन्सर की येऊन आपला 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तरी पण अजून कुठलीही वॅकन्सी वाढलेली नाहीये. म्हणजे SSC कडून कुठलाही नोटीस अजूनपर्यंत जाहीर झालेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ अजून कुठली वॅकन्सी वाढलेली नाही. तर मित्रांनो, वॅकन्सी वाढणार का नाही, हे बरेच मुलांच्या मनामध्ये प्रश्न असेल. म्हणजे ज्यांना कोणाला 90, 95, 100च्या आसपास मार्क आहेत, त्यांच्या मनामध्ये एकच असेल की आपल्याला वॅकन्सी वाढावं नाही तर मग वॅकन्सी वाढल्यानंतर नाही वाढली तरी आपल्याला फक्त ग्राउंडला बसावं का नाही एवढा तरी त्यांच्या मनामध्ये चान्स आहे. म्हणजे तिकडे फायनल सिलेक्शन होऊ नाही हो काही नाहीये. फक्त त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की आपलं ग्राउंडला तरी सिलेक्शन व्हावं, म्हणजे आपण ग्राउंड तरी देऊन येताल. असं त्या बऱ्याच मुलांच्या मनामध्ये भ्रम झालेला आहे. म्हणजे असं वाटत असेल त्यांना. आणि बऱ्याच मुलांना वाटत असेल की वॅकन्सी प्रत्येक वर्षी वाढलेली आहे आणि ह्या वर्षी पण वॅकन्सी वाढणार. तर मित्रांनो, SSC ना मी बघा आतापर्यंत 2023 पासून SSC ची तयारी, म्हणजे SSC च्या अनालिसिस केलेलं आहे. तयारी पण मी 2023 पासून करत होतो मित्रांनो. 2023 ला पण वॅकन्सी वाढलेली आहे, 2024 ला वाढलेली आहे आणि 2025 ला पण वॅकन्सी वाढलेली आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कसलाही ताण घेऊ नका, काही नका. 100% ह्या वेळेस पण SSC 2026 मध्ये जवळपास 13 ते 14 हजार वॅकन्सी वाढणार आहेत मित्रांनो. याचं कारण म्हणजे फक्त BSF मध्ये 600 वॅकन्सी आलेले आहेत मित्रांनो. 616 का काहीतरी वॅकन्सी आलेल्या आहेत. त्यामुळे BSF मध्ये तर 100% वॅकन्सी वाढण्याचे चान्स आहेत. कारण का, BSF ना आता किती 18 बटालियन नवीन काढण्याचे प्रस्ताव संसद भवनामध्ये लोकसभेमध्ये प्रस्तावित केला होता. म्हणजे 18 बटालियन त्यांना नवीन बनवायचे आहेत. म्हणजे 18 बटालियन म्हणल्यानंतर बघा ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये BSF मध्ये तर 100% वॅकन्सी वाढण्याचे चान्स आहेतच मित्रांनो. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह राहू नका, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. 100% मित्रांनो वॅकन्सी वाढणार. कारण का, मी आतापर्यंत 2026 जे अनालिसिस 2023, 24, 25 जे अनालिसिस केलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये 100% वॅकन्सी वाढलेली आहे आणि ह्या वेळेस पण वॅकन्सी वाढणार. पण मित्रांनो, वॅकन्सी वाढायला तुम्हाला सांगतो, BSF मध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी वाढणार, BSF आणि CRPF मध्ये. CIC मध्ये तेवढ्या, म्हणजे CIC मध्ये 13-14 हजार आहेत, त्याच्यामध्ये ऑलरेडी तेवढ्या वॅकन्सी आलेल्या आहेत. त्यामुळे बाकीच्या मध्ये पण वाढतील, लोक थोडेसे वाढतील, पण BSF मध्ये मित्रांनो 10 ते 15 हजाराच्या आसपास वॅकन्सी वाढणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही काही ताण घेऊ नका, काय नका. ह्या जुलैच्या 30 तारखेपर्यंत आपल्या SSC 2026च्या 100% वॅकन्सी वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं, म्हणजे बरेच जण युट्यूबर काय म्हणतात, बरेच जण म्हणतात वॅकन्सी वाढणार नाही, आगामी जणांना वॅकन्सी दिली म्हणून पुढच्या वेळेस वॅकन्सी जास्त येणार आहे. तसं काही नाही मित्रांनो. कारण का, 600 वॅकन्सी BSF ला, म्हणजे सगळ्यात मोठी फोर्स BSF आणि CRPF आहे, तर त्यांना वॅकन्सी कमी आलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह राहू नका. BSF मध्ये तर 100% वॅकन्सी वाढणार आहेत. त्यानुसार तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा. हा आपला पहिला मुद्दा झालेला आहे मित्रांनो. पहिला म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो,
जुलैच्या लास्टच्या आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वॅकन्सी 100% वाढणार आहेत मित्रांनो. कारण काय हे, तुम्ही बघा, तुम्हाला आता समजेलच भाऊ वॅकन्सी वाढल्यानंतर. मी काय म्हणतो, फक्त जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 100% वॅकन्सी वाढण्याचे चान्स आहेत. वाटलं तर वॅकन्सी 20 तारखेच्या आत पण वाढतील, जुलैच्या नंतर पण वाढतील. पण मी एक मोठं तुम्हाला सांगत आहे की वॅकन्सी जुलैच्या लास्टच्या आठवड्यात वाढणार. तर वाढणार, 100% वाढणार मित्रांनो. आपला शब्द तुम्ही बघा मित्रांनो, 100% वॅकन्सी वाढणार. हा आपला पहिला मुद्दा संपलेला आहे मित्रांनो. आता रिझल्ट कधीपर्यंत येईल? तर मित्रांनो, एक रिझल्ट येण्याच्या त्याच्या सांगण्या अगोदर तुम्हाला एक बातमी सांगतो मित्रांनो. तर एसएससी जी 2026 ची जी ट्रेनिंग प्रोसेस आहे, आज CISF कडून एक नोटीस जारी केलेलं आहे. म्हणजे एक हे आलेलं आहे, तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे नोटीस आलेलं आहे. याच्यामध्ये बघा, आपल्या एसएससी जी 2026 ला बघा, CISF मध्ये 14,595 वॅकन्सी आलेली आहे. म्हणजे आता सध्या जे एसएससी जीडीची भरती चालू आहे त्याच्यामध्ये CISF ला 14,595 वॅकन्सी आलेल्या आहेत. आणि त्यांची तारीख, ट्रेनिंगची तारीख दिलेली आहे, जॉईनिंगची तारीख दिलेली आहे जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे 2027 ला, जानेवारी फेब्रुवारी 2027 ला. म्हणजे बघा मित्रांनो, त्या जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये त्यांना CISF ची जॉईनिंग करायची म्हणजे ह्यांना सगळ्याच रिझल्ट एकदाच लावा लागणार ना. असं तर करणार नाही की CISF आधी रिझल्ट लावणार, BHF नंतर लावणार, तसं नाही. ह्यांचा रिझल्ट सगळ्यांचा एकदाच लागतो. त्यामुळे मित्रांनो, जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये SSC ची जॉईनिंग होणार आहे, प्रत्येक कोर्सची जॉईनिंग होणार आहे. तर मित्रांनो, रिझल्ट म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट येण्याचे चान्स आहेत. नाही तर मग ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 100% रिझल्ट येणार मित्रांनो. कारण का, ह्यांना मेडिकल प्रोसेस सगळं मेडिकल घेऊन, फिजिकल घेऊन सगळं त्यांना जानेवारीमध्ये त्यांना रिझल्ट लावणं भागच आहे. कारण का, त्यांचा रोजगार मेळावा असतो. रोजगार मेळाव्यामध्ये त्यांना सगळ्यांना नियुक्ती पत्र देऊन ते प्रधानमंत्री यांच्या अंतर्गत त्यांना ते प्रमाणपत्र, जॉईनिंग लेटर देऊन त्यांना हे करायचे असतात. त्याच्यामुळे ते रोजगार मेळाव्याच्या अगोदर ते 100% जॉईनिंग आपल्याला रिझल्ट लावून देणार. सांगायचं एवढंच मित्रांनो की जानेवारी 2027 किंवा फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये 100% जॉईनिंग होणार SSC जीडी 2026 ची. त्यामुळे मित्रांनो, त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो, आपल्या फिजिकलची तारीख होणार बघा मित्रांनो, कधी? सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फिजिकल होणार. रिझल्ट तुम्हाला सांगतो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% फिजिकलचा रिझल्ट येणार आहे मित्रांनो. पेपरचा रिझल्ट येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमची फिजिकलची तयारी चालू ठेवा मित्रांनो. लवकरच SSC जीडी 2026 ची वॅकन्सी पण वाढणार आहेत आणि पेपर पण होणार आहे. ती वॅकन्सी तर वाढणारच आहेत आणि रिझल्ट पण लवकरच येणार आहे मित्रांनो. आणि ज्यांना कोणाला 95 मार्क असेल त्यांनी फिजिकलची तयारी 100% करायलाच पाहिजे मित्रांनो. कारण का, त्यांचं 100% फिजिकल साठी नाव येणार आहे. कारण का मित्रांनो, वॅकन्सी वाढणार आहे आणि वॅकन्सी वाढली तर त्यांना जास्त पोरं घ्यावी लागणार. त्यामुळे 100% फिजिकलची तयारी करा मित्रांनो. आणि फिमेलला ज्यांना कोणाला 85, 90, ज्यांना 80+ मार्क आहेत फिमेलसाठी, त्यांनी पण फिजिकलची तयारी चालू ठेवा मित्रांनो. कारण का, 100% त्यांचा पण फिजिकलला नंबर येणार आहे. आणि मित्रांनो, लवकरच SSC जीडी 2026 चा रिझल्ट लागणार आहे आणि वॅकन्सी पण वाढणार आहे. असं म्हणून नका वॅकन्सी वाढणार नाही, 100% वॅकन्सी वाढणार आहेच. हे आज तुम्ही लिहून घ्या मित्रांनो, 100% वॅकन्सी वाढणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता मित्रांनो, आणि तुम्हाला किती मार्क आलेले आहेत, तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहेत, ते जरूर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे चांगला वाटला काय, कसं काय, ते जरूर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. म्हणजे कसं मला समजेल तरी. आणि जर अजून तुम्हाला कुठल्या SSC संदर्भामध्ये जर नवीन काही माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जवळपास 700 ते 750 पोर आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता मित्रांनो. सगळे महाराष्ट्रातले पोर आहेत, बाहेरचे कुणीही पोरग नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही एकदम सेफ आहे. मुली पण कुणीही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होऊ शकतात. जर मुलींचा जर व्हॉट्सअप ग्रुप वेगळा करायचा असेल तर तसं सांगा मित्र, आपण त्यांच्यासाठी स्पेशल ग्रुप करूया. पण जे कोणी आहेत SSC जीडी 2027 ची जी तयारी करणार आहेत त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये 100% जॉईन व्हा. कारण का, मी त्याच्यावर चालू घडामोडी ते सगळं सांगतो मित्रांनो. आणि जे SSC जीडीला जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावर आपण म्हणजे माहिती देत असतो. आणि गव्हर्नमेंट कुठलेही आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट जॉब आली ना, ते गव्हर्नमेंट जॉबची आपण माहिती देत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन व्हा मित्रांनो. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो मित्रांनो. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन व्हा. आणि आपल्या इंस्टाचं पण पेज आहे बघा, प्रभू वैद्यनाथ क्लासेस म्हणून. त्या प्रभू वैद्यनाथ क्लासेसला पण तुम्ही मित्रांनो
फॉलो करा. मित्रांनो, बस एवढं सांगायचं होतं. एसएससीचा रिझल्ट काय लागणार ते लागणार ते सांगितलं मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जे कोणी एसएससी जीडीची तयारी करत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.